केलं काल सगळ्यांनी 2 तास अभ्यास? सर 6 तास सर. नाही मॅथ्स मॅथचा 6 तास सर. बरोबर. रेग्युलरिटी मेंटेन राहिली पाहिजे. 2.25 तास 2 तास प्रत्येक विषय मिनिमम. पहिले मिनिमम टार्गेट पूर्ण करा, मग थोडंसं पुढे जाते. ठीक आहे, चला वेक्टर्समध्ये पुढचा प्रश्न एक्सरसाइज आपली क्वेश्चन नंबर 4 ना. ABCDEF is a regular hexagon. Show that where O is the center of the hexagon. So ABCDEF तुमच्याकडे काय दिलेलं hexagon. A B C D E F. This is a regular hexagon जिसका सेंटर है O और आपको प्रूव करना है AB बार प्लस AC बार प्लस AD बार प्लस AE बार प्लस AF बार इज इक्वल्स टू 6 टाइम्स AO बार. ठीक है, ते प्रूव करायचे. फिफ्थ क्वेश्चन है जज क्या म्हटलेले आहे, चेक वेदर द वेक्टर्स फॉर्म अ ट्रायंगल और नॉट. ठीक है, लेट AB बार इक्वल्स टू 2I कैप प्लस 2J कैप प्लस 3K कैप. BC बार इक्वल्स टू माइनस 3I कैप प्लस 3J कैप प्लस 2K कैप. AC बार इज इक्वल्स टू 3I कैप प्लस 4K कैप. बघा, चौथ्या प्रश्नामध्ये रेग्युलर हेक्सागॉन दिलेला आहे, म्हणजे डायगोनल्स पासिंग थ्रू द सेंटर. सेंटर जे असतं ते बायसेक्ट करतं डायगोनल्सला. ठीक आहे, कोणते डायगोनल्स जे अपोजिट व्हर्टेक्सेसला जोडलेले असतात. बरोबर आहे. तर बघा आपल्याला काय प्रूव्ह करायचं, AB बार. AB बार म्हणजे डायरेक्शन कोणती असली पाहिजे, A पासून B कडे जाणार. AC बार. AC बार म्हणजे डायरेक्शन कशी पाहिजे, A टू C. AD बार. AD बार म्हणजे डायरेक्शन कशी पाहिजे, आता हे ओरिजिन मधून पास होणार, सॉरी ओरिजिन नाही सेंटर मधून पास होणार, कारण ऑपोजिट व्हर्टेक्सेसला जोडणार डायगोनल. त्याच्यानंतर AE बार. AE बार म्हणजे ही डायरेक्शन. त्याच्यानंतर AF बार. AF बार म्हणजे ही डायरेक्शन. या सगळ्यांची ऍडिशन जी आहे ती 6 टाइम्स AO बार येते, हे तुम्हाला दाखवायचं आहे. आता रेग्युलर हेक्सागॉन आहे, तर ही साइड याला पॅरलल असेल आणि मॅग्निट्यूड मध्ये पण इक्वल असणार आहे. तर ते म्हणजे तुम्हाला AB बारला रिप्लेस करता येईल ED बार करता येईल की नाही, AF बारला रिप्लेस करता येईल CD बार, त्यानंतर BC बारला रिप्लेस करता येईल FE बार. तर ते बरं. मग आता LHS घेऊया सगळ्यात पहिल्यांदा. जर तुम्ही LHS घेतली तर LHS तुमच्याकडे काय आहे, AB बार प्लस AC बार प्लस AD बार प्लस EE बार प्लस AF बार. सगळे कोइनिशियल वेक्टर्स आहेत, एकच पॉइंट पासून सुरुवात आहे सगळी. बरं, AB बार पाहूया. AB बार हे AE बार दिसेल का? हां सर. AE बार आणि ED बारचा रिझल्टंट काय असतो त्या ट्रायंगलला? DA बार. AD बार. AE बार ED बार याचा रिझल्टंट काय असतो? AD बार सर. AD बार असेल की नाही, बाय ट्रायंगल लॉ ऑफ एक्ट्रेडिशन. पण इथं आपल्याजवळ AE बार दिलेले आहे, पण ED बार आहे का रे? नाही आहे ना. हिअर AB बार इज इक्वल्स टू ED बार म्हणू शकतात. हां सर. AB बार आणि ED बार इक्वल आहेत, मॅग्निट्यूड मध्ये डायरेक्शन पण सेम घेतली, दोघं इक्वल आहेत रेग्युलर हेक्सागॉन असल्यामुळे. बरोबर आहे. मग आता तुमच्या LHS मध्ये आपण एक काम करू, असं लिहूया. हा AE बार जो याला मी पहिल्यांदा लिहितो, ठीक आहे, प्लस AB बारला लिहितो. ठीक आहे, AE बार आणि AB बार लिहिला. त्याच्यानंतर बघा तुम्हाला प्रूफ काय करायचं, AO बार प्रूफ करायचं. ठीक आहे, आता मला सांगा AC बार आहे,
AC बार आणि CD बार म्हणजे AD बार येईल आणि AD बार म्हणजे अर्थातच AO बार. ठीक आहे? हा. तर मग AC बार आणि CD बार इथे पाहिजे. AC बार माझ्याकडे आहे का? आहे. पण CD बार आहे का? नाही. त्याचं काय AF बार दिलेले. मग मी AC बारला लिहितो आणि प्लस AF बार लिहितो आणि AD बार जशाला तसा राहतो. आता मी काय करणार आहे? AE बार प्लस AB बारला रिप्लेस करणार आहे ED बारला प्लस AC बार जशाला तसा प्लस AF बारला रिप्लेस करणार आहे CD बार. बघा हे त्याच्यातच दिले, फक्त मी रिअरेंज केले ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशनच्या हिशोबाने आणि प्लस AD बार जशाला तसा. याच्यामध्ये रिझन काय येणार आहे? सिन्स काय तुम्ही AB बारला ED बारला रिप्लेस का केलं? कारण AB बार इज नथिंग बट ED बार अँड कशा रिप्लेस केलं? AF बारला रिप्लेस केलं कशाने? CD बारला. कारण काय? AF बार इज नथिंग बट CD बार. हा बघा AE बार आहे आपल्याकडे, इथे दिलेले AE बार. AE बार कुठे आहे? इथं. बघा मला प्रूव्ह काय करायचं आहे? 6 टाइम्स AO बार प्रूव्ह करायचं आहे. AO बारची दिशा कोणाच्या मध्ये? AO बार कशावरती लाईन केलेली? AD बारवर. म्हणजे मला रिझल्टंट AD बार येईल ह्याच्याकडे माझं लक्ष असेल. मग जी LHS दिलेली त्याच्यामध्ये तुम्हाला AE बार दिसायले. तुम्हाला माहिती AE बारची डायरेक्शन अशी दिलेली. AE बार म्हणजेच A पासून E कडे डायरेक्शन असते. मग AE बार मध्ये जर ED बार ऍड केलं तर तुम्हाला हा AD बार भेटणार आहे. पण तुम्हाला माहिती ED बार कुणाशी इक्वल आहे? AB बारशी. बरोबर आहे. मग हा AE बार LHS मध्ये तुम्ही जशा तसा लिहिला आणि त्याच्यासोबत हा AB बार दिलेला जशा तसा लिहिला आणि या AB बारला तुम्ही कशा रिप्लेस केलं? AD बार. कारण काय? कारण AB बार आणि ED बार इक्वल आहे. बरं काय रिप्लेस केलं? कारण AE बार प्लस ED बार AD बार येते आणि ED बार म्हणजे AO बारची दुप्पट आहे. त्याला तुम्हाला AO बार प्रूव्ह करायचं. मग तसंच परत आणखी काय दिलेलं होतं याच्यामध्ये? AC बार दिलेलं होतं. बघा AC बार. आता AC बार मध्ये CD बार ऍड झाला तरच रिझल्टंट AD बार येणार आहे. ही डायरेक्शन अशी झाली की अशी म्हणजे रिझल्टंट असा असणार आहे. मग AD बार AC बार प्लस CD बार म्हणजे काय असणार आहे? AD बार. बरोबर आहे. पण इथं AC बार दिलेला आहे पण CD बार आहे का? नाही. CD बारच्या पॅरलल आणि इक्वल वेक्टर AF बार आहे तो दिलेला आहे. म्हणून AC बार नंतर मी AF बार लिहिलं. फक्त रिअरेंजमेंट करतोय असोसिएशन. आणि उरलेला AD बार जसं तसं ठेवलं कारण AD बार तर पाहिजेच आहे. मग हा जो AB बार आहे त्याच्या जागी मी ED बार लिहिलेला आणि AF बार आहे त्याच्या जागी CD बार लिहिलाय. त्याचं रिझन इथे लिहिलं की ते दोन्ही इक्वल असल्यामुळे तुम्ही ते लिहू शकता. मग आता ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन नुसार AE बार प्लस ED बार काय दिसतंय फिगर मध्ये? AD बार प्लस AC बार प्लस CD बार काय दिसतंय? AD बार प्लस हे काय? AD बार. म्हणजे हे काय झालं? 3 टाइम्स AD बार. 3 टाइम्स AD बार झालं. हे जे तुम्ही लिहिले याचं रिझन काय? सिन्स बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. वेक्टर एडिशन. आणि AD बार म्हणजे काय रे? 2 टाइम्स AO बार. का? कारण O सेंटर आहे रेग्युलर हेक्सागॉनचं. म्हणजे O काय असणार आहे? डायगोनलचं मिड पॉइंट असणार आहे. कळतंय का? रिझन काय लिहिणार? सिन्स O इज मिड पॉइंट ऑफ AD बार. AD बार. म्हणजे तुमच्या 3 दोन्ही 6 काय झालं रे? हे AO बार. आणि दिस इज युअर हावेशन जिसको प्रूव करने के बाद. आता AB बार BC बार दिलेलं काय आहे? हे AB बार BC बार हे मी माझ्या मनानं नाव लिहिले. त्यांचं काय म्हणणं आहे की तुमच्याकडे 3 वेक्टर्स आहेत 1 2 3 बरोबर आहे. आणि हे जे 3 वेक्टर्स आहेत ते ऍक्च्युअली वेक्टर्स म्हणजे काय? एक वेक्टर दुसरा वेक्टर काहीतरी तिसरा वेक्टर असे 3 वेक्टर्स आहेत. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे हे 3 वेक्टर्स ट्रायंगल तयार करतील का? काय विचारले त्यांनी? हे 3 वेक्टर्स दिलेले आहेत दिस अँड दिस आणि काय विचारले? चेक whether the vectors form a triangle or not. हे वेक्टर्स ट्रायंगल फॉर्म करतात किंवा नाही ते सांगा. मला सांगा बरं काय नेमका विचार करावा लागेल की हे वेक्टर्स ट्रायंगल फॉर्म करतात का नाही ते सांगण्यासाठी. आतापर्यंत जे आपण थिअरम्स बघितले त्याच्यापैकी नेमका कुठला थिअरम आपल्याला इथे अप्लाय करता येईल की जेणेकरून आपण हे प्रूव्ह करू शकतो की वेक्टर्स ट्रायंगल फॉर्म करतात. विचार करा थोडंसं. बघा 1 मिनिट देतो विचार करा जमते का बघा. बघा आठवा आपले स्टेटमेंट्स आठवा त्याच्याशी कुठं लिंक लागते घ्यायची. समजून घ्या
तीन वेक्टर्स दिलेले तुम्हाला विचारले की वेदर दीज थ्री वेक्टर्स फॉर्म्स अ ट्रायंगल और नॉट. ठीक आहे, यांचं म्हणणं आहे की त्या तिन्ही वेक्टर्सचे लिनियर कॉम्बिनेशन झिरो वेक्टर आलं तर त्याच्यावरून काय प्रूव्ह होईल? एका प्लेन मध्ये सर. एका प्लेन मध्ये, आणि एका प्लेन मध्ये जर तीन वेक्टर्स असतील तर त्याच्यापासून ट्रायंगल तयार केले जाऊ शकतो. कळतंय का? बरोबर आहे. मग या तिघांचं लिनियर कॉम्बिनेशन झिरो येतंय का हे चेक करण्यापेक्षा जर तुम्ही कोणते दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन तिसऱ्याच्या बरोबरीचे येते की नाही हे चेक केलं तर आणखी सोपं आहे ना. कळतंय का? ए बी बार प्लस बी सी बार करा बघा ए सी बार येते का, किंवा बी सी बार प्लस ए सी बार करा ए बी बार येते का बघा. का? कारण कुठलेही दोन वेक्टर्स दिलेले आहेत तर त्यांच्यासाठी तिसरा वेक्टर युनिकली रिप्रेझेंट करता येतो जर तो कोप्लेनर असेल तर. कळतंय का? मग जर तुम्ही कोणतेही दोन वेक्टर्स घेतले आणि ह्याचं जर तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन घेतलं तर तो ह्याचं लिनियर कॉम्बिनेशन जे काही तयार होईल तो एकमेव वेक्टर असेल जो ह्यांच्यासोबत कोप्लेनर असणार आहे. मग तो हा असेल तर यांच्यापासून ट्रायंगल बनवलं जाईल. जर तो हा आला नाही या दोघांचे ऍडिशन तर याचा अर्थ तो प्लेनच्या बाहेर आहे आणि त्याचा यांचं ट्रायंगल बनवता येईल का? लक्षात आलं का तुमच्या? कोप्लेनॅरिटीची कंडिशन कशी वापरली लक्षात आलं का? दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन हे तिसरा वेक्टर तयार करतात आणि तो वेक्टर त्याच्या प्लेन मध्ये असतो. समजून घ्या. ए बी बार प्लस बी सी बार लिहितोय मी. व्हॉट इज ए बी बार प्लस बी सी बार? 2i cap plus 2j cap plus 3k cap minus 3i cap plus 3j cap plus 2k cap. अब अगर मैं इन दोनों का एडिशन करता हूँ तो i cap का i cap के साथ में होगा तो 2 minus 3 minus i cap plus 5j cap plus 5k cap. तो बेटा ए बी बार प्लस बी सी बार ये आ गया आपके पास. अब ये जो ए बी बार प्लस बी सी बार एडिशन आया है ये एक्चुअल में तीसरा वेक्टर है. समझ रहे हो? जिसको हम लोग आर बार कहते थे. तो ये जो तीसरा वेक्टर है ये इन दोनों के प्लेन में है तो ये तीनों मिला के ट्रायंगल बना सकते हैं. लेकिन क्या ये इसके बराबरी कर रहा है? नहीं. तो इसका मतलब हाँ? सर माइनस साइन के बाद ब्रैकेट नहीं आएगा? कौन से? माइनस का एडिशन की हुई है. ने एडिशन किया हुआ है ना. अच्छा. हाँ. ठीक है. कळतंय का? हे पहा तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट कळली का? हे दोघांचं ऍडिशन म्हणजे एक वेक्टर तयार होतं तो तिसरा वेक्टर आहे. जो तिसरा वेक्टर आहे तो ह्या दोघांसोबत कोप्लेनर असणार आहे. दिलेल्या दोघांसोबत तो कोप्लेनर असणार आहे. कळतंय का? मग हा जो तिसरा वेक्टर आहे हा आहे का? नाही. नाही. मग हे तिघे जण कोप्लेनर होऊ शकतात का? कारण युनिकनेस आहे त्याच्यात. लक्षात येते का? सो मग हियर ए बी बार प्लस बी सी बार इज नॉट इक्वल्स टू ए सी बार. कळतंय का? and therefore we can conclude that given three vectors do not lie in same plane and hence are not able to form triangle. लक्षात आलं? लिहा करो फास्ट. हाँ बेटा चलो अगले दो क्वेश्चन. चलिए कौन बताएगा क्या करेंगे इसके अंदर? क्या बोला है ये बोलना चाह रहा. हाँ बेटा इन द गिवन फिगर एक्सप्रेस सी बार एंड डी बार इन टर्म्स ऑफ ए बार एंड डी बार. इस तरीके का क्वेश्चन पहले भी हमने देखा है. ये जो फिगर दिया है इसके अंदर आपको सी बार और डी बार को ए बार और बी बार के टर्म्स में रिप्रेजेंट करना है. ठीक है? सी बार और डी बार को ए बार और बी बार के टर्म्स में रिप्रेजेंट करना है. तो देखिए क्या है आपके पास. आप थोड़ा सा अगर इसको सीधा सीधा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन लगाएंगे तो आपको क्या मिलेगा? अब बेटा मोबाइल रख देना है बिल्कुल. बाय ट्रायंगल लॉ of vector addition by triangle law of vector addition a बार देखो ये ऐसे जा रहा है ये ऐसे जा रहा है ये रिजल्टेंट आ रहा है. तो a बार इज नथिंग बट व्हाट? c बार माइनस d बार. फिर b बार इज नथिंग बट व्हाट? c बार प्लस d बार. c बार प्लस d बार. ठीक है? तो
अब बेटा हमें हमारा टारगेट ये है कि हमें सी बार और डी बार वेक्टर को इन टर्म्स ऑफ ए बार एंड डी बार लिखना है। आपको जो मर्जी करना है कीजिए, आपके पास ये तो वैल्यूज है, लेकिन आपको सी बार और डी बार को क्या करना है इन टर्म्स ऑफ ए बार एंड बी ए बार एंड डी बार। तो देखिए अगर मैं दोनों को ऐड करता हूं तो डी बार हट जाएगा और सी बार अपने आप ए बार और बी बार के फॉर्म में आ जाएगा। ठीक है, तो इसको ऐड करेंगे हम, तो इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 अगर करते हैं तो ए बार प्लस बी बार इज नथिंग बट सी बार माइनस डी बार प्लस सी बार प्लस डी बार। ठीक है, तो क्या क्या कैंसिल होगा, डी बार कैंसिल होगा। मानकर तू सगळ्यात शेवटी क्वेश्चन बघ सर बोललो ना नाही बोलला नाही, सांगत तरी मी। For your kind information. ठीक है, तो उरलं काय, 2C bar. सी बार इज नथिंग बट ए बार प्लस बी बार बाय 2 डिवाइडेड बाय 2. सी बार को लिखते हैं इन टर्म्स ए बार प्लस बी बार, ए बार और बी बार। अब इन दोनों में से किसी एक इक्वेशन में नहीं, हम क्या करते हैं, देखिए इसमें भी कर सकते हैं, इसमें भी कर सकते हैं। इक्वेशन नंबर 2 में सी बार की वैल्यू रख देते हैं, सी बार की वैल्यू इन टर्म्स ऑफ ए बार बी बार मिली ना, क्योंकि इन दोनों इक्वेशन को सॉल्व करके मिला, तो सी बार की वैल्यू इसके अंदर रख देते हैं, डी बार की वैल्यू इन टर्म्स ऑफ ए बार एंड बी बार आ जाएगा। हां, तो फॉर्म इक्वेशन 2 एंड 3 क्या मिलेगा, 2 एंड 3 से क्या मिलेगा, B bar equals to b बार इज इक्वल्स टू A bar plus B bar by a बार प्लस b बार डिवाइडेड बाय 2 प्लस बी बार b बार। अब 2 से इसको मल्टीप्लाई करना पड़ेगा, ठीक है, b बार माइनस बी बार तो 2d बार इज इक्वल्स टू b बार माइनस a बार, या फिर सीधा भी कर सकते हैं, कोई जरूरत नहीं है। d बार इज इक्वल्स टू b बार माइनस a बार प्लस b बार डिवाइडेड बाय 2, इस तरीके से। तो ये क्या हो जाएगा, d बार इज इक्वल्स टू 2b बार माइनस a बार माइनस b बार डिवाइडेड बाय 2। तो d बार इज इक्वल्स टू 2b बार में से b बार चला जाएगा, तो b बार माइनस a बार डिवाइडेड बाय 2। तो इसको इक्वेशन 4 बोलो। So equation 3 and 4 shows that we have expressed the C bar and D bar in terms of A bar and B bar. ठीक है? जेवण टाका म्हणजे, ठीक आहे ना? लिहून देऊ का मी? नाही सर. सर आपण डायरेक्शन चेंज करू शकतो ना, क्वेश्चन मध्ये सांगितलं दिलेलं आहे. दिलेलं आहे त्यांनी, मग नाही करू शकत. त्यांनी स्वतः दिलेले आहे. मायनस डी दिलेलं आपण डी करू शकतो असं. हा, ह्याला जर ह्याला डी बार म्हणले म्हणून ह्याला मायनस डी बार म्हणावं लागेल. त्याला डी बार पण म्हणू शकतो का, डायरेक्शन चेंज करू ना. कशाला ह्याला? नाही, हां. त्यांनी दिलेली डायरेक्शन ती, त्यांनी स्वतः दिलेली. गिवन मध्ये कसं चेंज करणार तुम्ही? फाइंड अ वेक्टर, आता हा प्रश्न बघा कसा आहे. फाइंड अ वेक्टर इन द डायरेक्शन, याच्यामध्ये इन हा शब्द राहिला का त्याचा? फाइंड द डिस्टन्स डिस्टन्स फ्रॉम हा सर. ये फाइंड द वेक्टर है. फाइंड द डिस्टन्स आपल्याला. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम आणि पॉइंट्स दिले. नहीं सर ते एकच क्वेश्चन आहे 6 वाजता तुम्ही वेगवेगळे हा ते वेगळे दिलं. 7 वेगवेगळे डायग्राम हा सर, हा याचा सेकंड पार्ट आहे सर, ते 7th क्वेश्चन नाही हा. अच्छा, माझे याच्यात 7 दिले, हा सेकंड आहे का? नाही, तुम्ही 6 diagram मधला चा 6 दोन मधला part आहे. सेकंड पार्ट आहे. 6 मधला सेकंड आहे. हा सेकंड फाइंड अ वेक्टर, सर हे बघा असेल. हे कपडे तेव्हाच काय दिलेले सेकंड मधलं? फाइंड अ वेक्टर इन डायरेक्शन ऑफ ए बार. इन द डायरेक्शन ऑफ ए बार म्हटले ना, त्याला तुम्ही 7th म्हणा नाही तर 6 मधला सेकंड म्हणा, तुमच्या हिशोबाने. माझ्या याच्यात 7 दिलेले नवीन पुस्तकानुसार. तुमचे सगळ्यात जुने पुस्तक आहेत का? नहीं सर लेटेस्ट आम्हाला एडिशन. लेटेस्ट आहे का? ओके.
बाजूला राहायचे नाले खोटे नाले झाले यशला बी बिघडली यशला एवढं बिघडली यश घेणं त्यानं सगळ्यात खेटलं मला मी येत होतो गम्मानी म्हणते सगळं बरोबर तर बघा फाइंड अ वेक्टर तुम्हाला एक वेक्टर फाइंड आउट करायचं आहे ज्याची डायरेक्शन इन द डायरेक्शन ऑफ ए बार आहे जी ए बारची डायरेक्शन आहे तीच त्याची डायरेक्शन आहे आणि जो वेक्टर फाइंड करायचा आहे त्याची मॅग्निट्यूड किती दिलेली 7 आहे मग जो तुम्हाला वेक्टर फाइंड आउट करायचा आहे हे बघा तुम्हाला माहिती कुठल्याही वेक्टरला किती गोष्टी असतात तरी दोन गोष्टी एक असते त्याची मॅग्निट्यूड दुसरी असते डायरेक्शन मग त्यांनी मानलं की तुम्हाला जो वेक्टर काढायचा आहे मग जो वेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे त्याची मॅग्निट्यूड दिलेली 7 युनिट आहे त्याची डायरेक्शन काय आहे ए बारच्या डायरेक्शन मध्ये मग जर मला डायरेक्शन पाहिजे मग ए बार पासून त्याची डायरेक्शन कशी काढता येईल तर त्याचे युनिट वेक्टर त्याची डायरेक्शन देऊ शकतो मग हियर ए बार is nothing but magnitude of a bar into a cap is nothing but what unit vector along a bar दिलेल्या वेक्टरच्या along तो युनिट वेक्टर आहे म्हणजे तो स्वतः सोबत डायरेक्शन घेऊन येणार मग जो मला वेक्टर फाइंड आउट करायचा आहे जो वेक्टर मला फाइंड आउट करायचा आहे त्याची डायरेक्शन म्हणजे काय असणार आहे a cap कारण a cap ची मॅग्निट्यूड किती आहे त्याच्यामुळे म्हणतो लक्ष देत जा तर तोंड घेऊन नुसतं बघत राहतात कुठेतरी दुसरीकडे पेन असा फिरवला असा मारीने बेटा हे बाळ काय रे काय सेवन म्हणतो असं करून मारेल अरे एक या काय आहे कोणाची डायरेक्शन आहे ए बारची आहे ए बारच्या अलॉंग जी ए बारची जी डायरेक्शन आहे ती तुम्ही काढणार कशी ए कॅप ए बार बाय mod of I cap minus 2j अरे बाबा नीट लक्ष दे रे आपल्याला एक वेक्टर फाइंड आउट करायचं आहे ज्याची मॅग्निट्यूड दिलेली 7 युनिट आणि त्याची डायरेक्शन ए बारच्या अलॉंग आहे मग ए बारला कसं लिहू शकता मॉड ए बार इनटू ए कॅप ए कॅप काय दर्शवते बेसिकली दिस इज अ युनिट वेक्टर राइट दिस इज अ युनिट वेक्टर अलॉंग ए बार पण हा स्वतः वेक्टर आहे ना मग ह्याची डायरेक्शन कोण असणार आहे ए बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बारच्या अलॉंग ची डायरेक्शन ए बारची डायरेक्शन तीच याची आहे ना ए म्हणून ए कॅप युनिट वेक्टर कसा असणार आहे ए बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार मग हा जो एक ही जी व्हॅल्यू येणार आहे ही जी व्हॅल्यू येणार आहे ए कॅप ही जी व्हॅल्यू येणार आहे हा ए कॅप असणार आहे तुमचा मग तुमचा जो रिक्वायर्ड वेक्टर असेल रिक्वायर्ड वेक्टर जो असणार आहे त्याची मॅग्निट्यूड इनटू ए कॅप करावं लागेल सरळ सर कळतंय का मग ए कॅप कसा येईल ए कॅप कसा येईल ए बार म्हणजे आय कॅप मायनस 2j कॅप आणि ए बारची मॅग्निट्यूड काय येईल आयचा आय कॅपचा कोएफिशिएंट 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर हाय बाबा 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर 5 तर 1 बाय रूट 5 आय कॅप मायनस 2 बाय रूट 5 जे कॅप किंवा तुम्ही लिहू शकता 1 बाय रूट 5 इन ब्रॅकेट आय कॅप मायनस 2j यस सर मग ही झाली ए कॅप नाव रिक्वायर्ड वेक्टर आता जो वेक्टर काढायचा आहे रिक्वायर्ड वेक्टर त्याची मॅग्निट्यूड किती दिलेली 7 magnitude into its डायरेक्शन सो मैग्नीट्यूड कितना है 7 into डायरेक्शन क्या है ए क्या है क्योंकि उसका डायरेक्शन ए बार के अलॉन्ग है जो ए बार का वही है तो वो हमें ए कैप से मिल सकता है मग 7 into 1 by root 5 i cap minus 2j cap म्हणजे काय झालं 7 by root 5 i cap minus 2j cap राईट लक्षात सो दिस इज द रिक्वायर्ड वेक्टर हा प्रश्न विचारलेला आहे बरं का आणि विचारला असेल तर लोक कुठला वेक्टर काढायचा असेल त्याची मॅग्नीट्यूड दिलेली कुठल्या तरी दुसऱ्या वेक्टरच्या अलॉंग त्याची डायरेक्शन असते त्या वेक्टरचे युनिट वेक्टर काढून याला मल्टिप्लाय करा कळलं का रे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 8 फाइंड द डिस्टन्स ऑफ
number 8. Find the distance of 4 to minus 6 from each of the following. Number 8. From the xy plane. Number 2. The yz plane. हाँ सर Okay. 4 minus 2 6. The xz plane. B. The x-axis. E. The y-axis. F. The z-axis. बरोबर. हा पॉइंट आहे स्पेस मध्ये तुम्हाला इथे एक्स वाय प्लेन पासून अंतर सांगायचं. एक्स वाय प्लेन पासून अंतर म्हणजे काय असतं? झेड कोऑर्डिनेट असतो. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम एक्स वाय प्लेन काय आहे? झेड कोऑर्डिनेट मॉड ऑफ 6 दॅट इज 6 डिस्टन्स काढताय म्हणून पॉझिटिव्ह घ्यावं. कोऑर्डिनेट लिहिताना त्या हिशोबाने लिहायचं पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. पण डिस्टन्स लिहिताना काय लिहिणार? सुपेकर. डिस्टन्स लिहिताना कसं लिहिणार? पॉझिटिव्ह मॉड मध्ये लिहिणार. त्याच्यानंतर या पॉइंटचं वाय झेड प्लेन पासून अंतर म्हणजे काय? एक्स कोऑर्डिनेट. डिस्टन्स काढताय म्हणून मॉड ऑफ 4 दॅट इज नथिंग बट 4. या पॉइंटचं एक्स झेड प्लेन पासून अंतर म्हणजे काय? या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट काय? -2. त्याचा मॉड घ्यायचा. किती येणार? 2. या पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय? लक्षात घ्या, कुठल्याही पॉइंटचं, समजा एक पॉइंट आहे एक्स वाय झेड, ह्या पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे रूट ऑफ y² + z². बेसिकली स्पेस मध्ये दोन पॉइंटच्या मध्ये डिस्टन्स कसं काढलं जातं? x1 - x2 होल स्क्वेअर प्लस y1 - y2 होल स्क्वेअर प्लस z1 - z2 होल स्क्वेअर. आता तुमच्याकडे एक पॉइंट आहे, तो हा आहे ज्याचा कोऑर्डिनेट x y z आहे. दुसरा पॉइंट आहे x ऍक्सिस वरती. या पॉइंटचे x ऍक्सिस पासून अंतर म्हणजे काय? x ऍक्सिस वरच्या कुठल्या तरी पॉइंट पासून अंतर ना, जो फुट ऑफ द परपेंडिक्युलर असेल या पॉइंटचा. काय बोलतो कळत नाही तुम्हाला? मग ह्या पॉइंटचे x ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे या पॉइंटचा x वरच्या कुठल्या तरी पॉइंट पासूनचं अंतर. म्हणजे ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत, p पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत x y z, आणि जो पॉइंट x ऍक्सिस वर आहे त्याचा y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट काय असणार आहे रे? 0. x ऍक्सिस वरच्याचा y कोऑर्डिनेट आणि z कोऑर्डिनेट 0 असणार आहे की नाही? आणि जो x कोऑर्डिनेट असणार तो काय असणार आहे? y z प्लेन पासूनचं अंतर ते आहे x, आणि इथून याच्यावरती परपेंडिक्युलर टाकताय म्हणजे ह्या पॉइंटचं पण y z पासूनचं अंतर x आहे, आणि हा पॉइंट x ऍक्सिस आहे आणि ह्याचं पण y z पासूनचं अंतर x आहे. मग ज्यावेळेस तुम्ही ह्या पॉइंट पासूनचं अंतर काढताल त्यावेळेस ते काय होईल? रूट ऑफ x - x म्हणजे 0चा स्क्वेअर प्लस y - 0 म्हणजे y² प्लस z². म्हणजे ह्या पॉइंटचं x ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे काय? रूट ऑफ 4² y² प्लस z². म्हणजेच काय येणार? y² प्लस 36 दॅट इज रूट 40. त्याच्यानंतर या पॉइंटचं y ऍक्सिस पासूनचं अंतर म्हणजे काय? x² प्लस z². जो y ऍक्सिस आहे त्यात तो कोऑर्डिनेट सोडून द्यायचा कारण तो 0 होऊन जाणार. 16 + 36 x² म्हणजे 16 प्लस 36 42. 52 सर 30 आणि 10 40 46. तुम्हाला 4 दिसते ना? हा ते 5 तो ते 5 आता कळालं सर. ते त्या लहान मुलांसाठी जानकीने कार्टून मध्ये असतात. x² प्लस y². 16 + 4 √20 20 काल काहीतरी मिनियन का सिनियन काहीतरी म्हणत होते टाकले. काय टाकले? मिनियन्स मिनियन्स वाले. मला एक कळलं पण तिले वाया गेले आमच्या घरचे, त्याला सगळं माहिती आहे सर. आमच्या घरच्या कार्यकर्त्यांना पुरे 12 वर्ष आयुष्य फक्त कार्टून बघितलं का तुम्ही कोणतंही टाका ते नाव सांगायचे मला ताण झालं हो त्याने बाहेर कार्टून बघितलेले म्हणजे. त्यांना किती सर हा त्यांना किती वाजता? नाही मी मुद्दाम चेक करीत असतो ना हे कोणत्या लेवल पर्यंत आलेले हो त्यासाठी. त्याला म्हणलं ह्याला ओळखतो का तू? ते म्हणे हो मिनियन्स म्हणे आज केलं. हां मिनियन्स. त्याला कॅरेक्टर माहिती, सगळं माहिती. घोषेसारखं बना.
बघा क्वेश्चन नंबर 9 काय म्हणते रे 9 वाजतो फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच इज लोकेटेड सर आमच्या इथे 8 एकच घ्या सर हा 7 तुमच्या इथे 8 आहे का चला याला 8 म्हणूया त्याला 7 म्हणूया ते तुम्ही समजा तुमच्या मनात फाइंड द नंतर हे होईल ना लेक्चर ठीक नंतर आहे लेक्चर जे नालायक नंतर लेक्चर बघणार त्यांच्यासाठी हे. हा 8 क्वेश्चन हा 7 क्वेश्चन आहे ठीक आहे तुला पण तोच शब्द तू पण ते त्यात तरी तुझं पण नाव तू 1 डझन दे 3 units behind the YZ plane एक लक्षात घ्या मी तुमच्या सगळ्या पॅरेंट्सला पर्सनली फोन करून सांगणार की यांच्याकडून यांचे मोबाईल घेऊन टाकणार म्हणून. येस सर काही यांना गरज नाही म्हणतो काय नाही लागते सर डाऊट आला तर काय करू सर ते लेन्स वरती लगेच सोल्युशन भेटतं लेन्सवर तुम्ही हाय ते करा रे हाय ते करा आणि यांना मी त्यांना सांगा ना त्यांना जे काही डाऊट येईल ते संध्याकाळी तुमच्या मोबाईलवरून बघू द्यायचं घरीच राहतात ना आई बाबा जवळ सर ते हात नाही लावते त्यांना सांगा तुमच्या समोर त्यांना सोल्युशन बघू द्यायचं जाऊ द्यायचं संपलं विषय मोबाईल का तुम्हाला त्यांना सांगतो तुमचे पोरं थोडेफार कुठेतरी लागा वाटत असतील ना तुम्हाला थोडंफार नाही सर हा. तुमचा कॉल झाला रामन कॉलेजला हा. तर मी सगळ्यांच्या घरी सांगणार आहे का हो पोरं धोरणात नाही आहेत मोबाईल काढून घ्या बिलकुल यांना काहीच गरज नाही व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही ग्रुपमध्ये ॲड आहे तुम्ही सांगायचं त्यांना की बाबा उद्या असं असं आहे तुझं तसं तर क्लासमध्ये आम्ही सगळ्यांना सांगतो कळलं का तुम्ही मेसेज द्यायचा म्हणतो काही गरज नाही लेक्चर बघायचा घंट्याभरापुरतं तुमचा मोबाईलचा तुम्ही बी कमी होईल असताना म्हणत ॲज अ पॅरेंट्स तुमचा बी मोबाईलचा वापर कमी होईल आलं लक्षात घरी आले त्याच्यातून बघा म्हणायचं संपला विषय कारण ती रिचार्ज हा कारण रिचार्ज केले मग काही नाही झालं असे फालतू पैसे जातातच ना काही फरक नाही पडत तुम्ही सांगून देणार भाऊ का मोबाईलमध्ये लय टाइम बसतो क्लासमध्ये बसलो काही काही जण बघतात मोबाईल हे चेतन चेडे मागच्या वेळेस ते सिरीज बघत बसलो तुम्ही आलो अचानक तर टाइमपासच करता तुम्ही हे पोरगे गेम खेळतो हे पोरगे गेम नाही सर सर नाही सर कधी सर दिसलो कधी आता अच्छा आणि हे नाही वापरतो तुम्ही सोशल मीडिया थोडंफार रात्री 12 मला लाज नाही वाटत करा डिस्ट्रॅक्शन आहे ना ती कशाला झोपताना झोप ना हो शांतपणे सतरा कचरा डोक्यात घेऊन हे शांत तरी तुला शांत नाही तुम्ही मागे पुढे त्याची डोक्यात कचरा घेऊन काय झोपायचं ए बघा या क्वेश्चन काय म्हटले काय म्हटले रे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच इज लोकेटेड एक पॉइंट आहे त्याचा कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे जो की लोकेट केलेला आहे 3 युनिट्स बिहाइंड द YZ प्लेन 3 युनिट्स बिहाइंड द YZ प्लेन चला ह्याच्यातच बघूयात आपण हा. बघा हा इकडून गेलेला एक्स ऍक्सिस आहे हा माझ्या पाठी होऊन चाललाय तो वाय ऍक्सिस आहे वरती चाललाय तो झेड ऍक्सिस आहे तर तुमचा पॉइंट जो आहे दॅट पॉइंट लाईज 3 युनिट्स बिहाइंड द YZ प्लेन 3 युनिट्स बिहाइंड द YZ प्लेन आता YZ प्लेन कोणता आहे रे हा Z आणि हा Y YZ प्लेनच्या बिहाइंड म्हणजे पाठीमागे 3 युनिट्स म्हणजे YZ प्लेन पासून अंतर 3 युनिट्स आहे आणि मायनस x minus मायनस 3 येईल ना ते हा का बरं बिहाइंड कारण YZ प्लेन पासूनचं अंतर म्हणजे x कोऑर्डिनेट आहे x कोऑर्डिनेट तिकडे कसं आहे Negative. x ऍक्सिस कसं निगेटिव्ह आहे ना हा मग मी ते त्याची आपण तुम्हाला हे पाठवणारच आहे काहीच नाही या सेंटेन्सला त्यांनी रिपीट केलेलं आहे आणि x कोऑर्डिनेट लिहून टाकलेलं मायनस नाही इट इज गिवन दॅट 3 युनिट्स पॉइंट इज 3 युनिट्स बिहाइंड द YZ प्लेन देअरफॉर x कोऑर्डिनेट इज -3 असं कळतंय का मग x कोऑर्डिनेट काय झालं रे -3 4 युनिट्स टू द राइट ऑफ XZ प्लेन आता XZ प्लेन म्हणजे कोणता हा x आणि हा z XZ प्लेनच्या 4 युनिट्स राईट साइड राइट साइडला
राईट मध्ये सगळ्यांना पॉझिटिव्ह म्हणायचं. पॉझिटिव्ह म्हणायचं. नाही नाही राईट साइड म्हणजे आता बघा आपण असं बघणार नाही याला पलीकडच्या साईडला त्याच्या पलीकडच्या साईडला ना एक्झॅक्ट प्लेनच्या राईटला ए कळतंय म्हणजे ह्याच्यात सामान एक लक्षात घ्या हे बघा हा एक्स आहे हा झेड आहे तुम्ही असं बघताय याच्याकडं बिहाइंड मागे कसं जाईल त्याच्या पलीकडे येईल ना तू समोरून बघतोय ना याला अरे बिहाइंड ह्याच्या पाठीमाग तू मला सांगायचं तू बघतोयस तुझा वाय झेड प्लेन हा झाला की नाही मग बिहाइंड तुझ्याकडेच राहील का वाय झेड प्लेनचा समोरचा भाग तुझ्याकडे आणि बिहाइंडचा भाग मागे ना बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे असणे मग हा एक्झॅक्ट प्लेन आहे तुमच्यासाठी राईट कोणती एक्झॅक्ट प्लेनची इकडची लेफ्ट कोणती ही फ्रंट कोणती ही बिहाइंड आणि बिहाइंड म्हणजे मागची कळते गोष्ट मग काय म्हणते 4 युनिट्स टू द राईट ऑफ एक्झॅक्ट प्लेन एक्झॅक्ट प्लेन पासून 4 युनिट राईटला एक्झॅक्ट प्लेन पासून राईट म्हणजे वाय कोऑर्डिनेट आणि किती युनिट 4 युनिट या हा ऍक्सिस कोणता वाय ऍक्सिस आणि हा तिकडे पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह आहे म्हणजे काय झालं +4 मायनस करून मागवली वाय कोऑर्डिनेट काय झाला सर कुठे पॉझिटिव्ह कुठे निगेटिव्ह ऍक्सिस. अरे बाबा तुम्ही पाहतायत ना तुम्ही मला सांगा हा काय एक्स ऍक्सिस. तुम्ही पाहतायत ना हा तुमच्याकडे पुढे येतो तर पॉझिटिव्ह असतो पाठीमागे निगेटिव्ह असतो हा काय वाय ऍक्सिस. लेफ्टला निगेटिव्ह नाही ना राईट इकडे पॉझिटिव्ह पकडतो ना याला आणि पाठीमागे निगेटिव्ह राहील ना. सर आपण करताना तेच ए मला एक सांग ए थांब नाही मला एक सांग पहिल्याचे सगळे positive. हा आणि वाय पॉझिटिव्ह राहतो ना सर पहिल्याचे सगळे positive. आणि जेव्हा आपण त्यांना एक्सटेंड करतो पाठीमागे म्हणून ती निगेटिव्ह जातो ना. त्याचे मागचे नाही तर मग हा फर्स्ट ऑप्शन असेल ना नाही सर पण आपण जसं बघतोय इथे तर सगळे पॉझिटिव्ह आहे ना. नाही तसं नाही ए एक लक्ष द्या तुम्ही पाहताय ना तुमचा डावा हात कोणता वाय ऍक्सिसचा लेफ्ट मग हा निगेटिव्ह राहील ना सर तुम्ही सांगितलं पण आपण त्या दिवशी शिकलो ना त्या दिवशी तुम्ही हा फर्स्ट क्वाड्रंट सांगितलं नाही तसं नाही मग हे बघ वाय साधी गोष्ट वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस आपण कशी घेतोय पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे नॉर्मल घेतोय ना जसं आपल्या 2D मध्ये एक्स आणि वाय सर, बरोबर आहे तो निगेटिव्ह सर पॉझिटिव्ह लेफ्ट साइड निगेटिव्ह इकडे अरे जे आपल्या 2D प्लेन मध्ये जे एक्स आणि वाय ऍक्सिस आपण घेतो ना ते 3D मध्ये वाय आणि झेड समजायचे कळतंय का हा 2D मध्ये आपला एक्स ऍक्सिस असतो वरतू करताना वाय ऍक्सिस असतो ना 3D मध्ये आपण एक्स ऍक्सिस बाहेर काढतोय मग जो 2D तला एक्स ऍक्सिस होतो 3D मध्ये वाय ऍक्सिस समजा आणि जो आपला वाय ऍक्सिस तो झेड ऍक्सिस समजा म्हणून वर येणारा पॉझिटिव्ह खाली जाणारा निगेटिव्ह तुम्ही पाहताय तर तुमच्या लेफ्टला निगेटिव्ह राईटला पॉझिटिव्ह जसं एक्स ऍक्सिस असतो ना लेफ्टला कळतंय का मग याची राईट हँड साइड म्हणजे पॉझिटिव्ह कळलं का आणि तिसरं काय दिलेलं आहे अँड 5 युनिट्स अबोव द एक्स वाय प्लेन प्लेन पासून हा एक्स वाय प्लेन याच्या 5 युनिट्स अबोव एक्स वाय प्लेन पासून अंतर म्हणजे झेड कोऑर्डिनेट आणि अबोवला झेड कसा असतो पॉझिटिव्ह म्हणजे झेड कोऑर्डिनेट काय झाला 5 therefore coordinates of point काय झाले -3 4 5 बरोबर नेक्स्ट बघा नेक्स्ट सांगता येईल का नेक्स्ट सांगा बरं in the xy plane find the coordinates of the point which is located in the xy plane बघा in the xy plane आहे 1 unit to the right of the YZ plane आहे. sorry in the yz plane sorry हा चला in the yz plane म्हणजे yz plane पासूनचं अंतर स्वतः yz plane मध्ये म्हणजे yz plane पासूनचं अंतर yz plane पासून अंतर आणि yz plane पासूनचं अंतर म्हणजे काय असतं x coordinate 0 in the yz plane and therefore x coordinate 0 त्याच्यानंतर किती 1 unit to the right of xz plane 1 unit to the right of xz plane therefore
आता XZ प्लेन पासूनचं अंतर म्हणजे y कोऑर्डिनेट आणि राईट हँड साइडला म्हणजे 1. परत बघा हा तुमचा x ऍक्सिस हा z, तर XZ प्लेन पासून राईटला म्हणजे पलीकडे तुमचा y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह म्हणून 1 + 1. त्याच्यानंतर तिसरं काय आहे 6 युनिट and 6 units above the xy plane. Clear आहे 6 units above the xy plane. 6 units म्हणजे z coordinate 6 therefore point has coordinate 0 1 point has coordinate 0 1 6. आलं लक्षात हा सर लिहा. तर तुम्ही हे त्या दिवशी सांगितलं होतं इकडे ते प्रोजेक्ट हा सर ते हे सांगितलं. सांगितलंच होतं तुम्ही त्या दिवशी नव्हतं का नाही. बरं ठीक आहे नव्हतं नाही हे पहा, मला काय वाटलं तुम्हाला कळलं असेल. एक लक्षात घ्या, एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपले जे 2 डायमेन्शनल प्लेन मध्ये जे एक्स वाय ऍक्सिस असतात ते 3 डायमेन्शन मध्ये काय असतात. बायसेक्ट मी असं धरलं होतं ना. मला काय वाटलं तुम्ही हे समजले की बाबा मी याला एक्स वाय ऍक्सिस म्हणतोय म्हणजे साधीशी गोष्ट की लेफ्टला निगेटिव्ह घेणार राईटला पॉझिटिव्ह. मी हे बोललो होतो, पुढं पॉझिटिव्ह पाठीमागे निगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. आता हे काय झालं माझ्याकडून राईट असल्यामुळे कदाचित मी असं म्हणलं असं इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह. हा सर हा पण याला आपण असं बघतोय ना, मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे आपण इकडून बघतोय ना याला, मग इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह असं पाहिजे. पण मी हे सांगितलेले राईटला पॉझिटिव्ह लेफ्टला निगेटिव्ह वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह समोर पॉझिटिव्ह पाठीमागे निगेटिव्ह. कळतंय का? नसेल कळत आता लक्षात घ्या. ठीक आहे हो मनीष जा अंत नको पाहतो माणसाचा. चाकचूक करण्यात जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 10 नाही हा सर नाही नाही. क्वेश्चन नंबर 9 आहे. तुम्हाला काय करायचं रे? अरिया मार्क करायचं. अरिया क्वेश्चन नंबर 10 फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ वर्टासेस 1 1 0 1 0 1 and 0 1 1. एका ट्रायंगलचे 3 व्हर्टेक्स दिलेले, तुम्हाला या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. माहित नाही आपल्याला ट्रायंगलचा टाइप कोणता आहे ना, आपल्याला याच्यामध्ये हाईट दिलेली. ज्याच्या वेळेस अशा पद्धतीचा प्रश्न, आता बघा प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्यायचं. स्वरूप काय आहे की तुम्हाला कुठल्या तरी ट्रायंगलचे 3 व्हर्टेक्सेस दिलेले असतील आणि तुम्हाला काय करावं लागेल, त्या ट्रायंगलचा एरिया काढावा लागेल. बरोबर आहे. आता जर असं दिलं तर कुणीतरी याला कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा पण प्रश्न समजू शकतो, जरुरी नाही वेक्टरचाच आहे म्हणून. तुम्हाला एरिया काढायचा आहे, लक्षात येते का? तर तुम्ही काय करणार, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून तिन्ही साइड्स फाइंड आउट करणार. हेरॉन फॉर्म्युला वापरून विषय संपवणार. s into s माइनस रूट के अंदर s into s माइनस a s माइनस b s माइनस c आणि तिन्ही व्हर्टेक्सेस दिले म्हणून तुम्ही डिस्टन्स काढू शकता. बरोबर आहे का? हो सर. मग एकच प्रश्न आहे तो तुम्ही वेक्टरच्या माध्यमातून आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या दोन्हीच्या माध्यमातून सोडू शकता. कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या माध्यमातून कसा सुटतो, डिस्टन्स काढून हेरॉन फॉर्म्युला वापरा. पण वेक्टरच्या मदतीने सोडवायचं असेल काय करणार, हे तिन्ही पॉइंट्स आहेत की नाही. समजा तुम्ही याला म्हणले a, हा समजा b आहे आणि हा समजा c आहे. बरोबर आहे. जर तुम्ही यांचा पोझिशन वेक्टर फाइंड आउट केले, जर तुम्ही यांचे पोझिशन वेक्टर फाइंड आउट केले तर पोझिशन वेक्टर काय येईल म्हणजे हे बघा एक पद्धत असते. पोझिशन वेक्टर OA बार OB बार OC बार. बरोबर आहे. OA बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट A I कॅप प्लस J कॅप. OB बार I कॅप I OC बार का लिहिले हे? These are the position vectors of point and हे late. This is a late because they are not given name. Late A has coordinate this, B has coordinate this, C has coordinate. And position vectors of points A, B, C. मग आता ट्रायंगल ची साइड एक AB वेक्टर AB बार. वेक्टर AB बार कसं लिहिणार? पोझिशन वेक्टर ऑफ B म्हणजे OB बार मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A OA बार. तुम्ही डायरेक्ट बी लिहू शकले असते, दिस मायनस दिस. बरोबर आहे का? जे आपण बघितलं ना मगाशी. ठीक आहे, 3 मार्काला प्रश्न विचारला, थोडं मोठं करून लिहावं लागतं. OB बार म्हणजे काय रे?
माइनस ओ बार माइनस आई कैप माइनस जे कैप आई कैप कॅन्सल ए कैप माइनस जे कैप हे काय झालं रे ए बी बार पुन्हा बी सी बार आपण काय करतो ट्रायंगलच्या साइड्स ला इन टर्म्स ऑफ वेक्टर्स लिहितो मग बी सी बार काय झालं रे OC बार minus OB बार. OC बार माइनस OB बार OC बार काय आहे रे जे कैप प्लस के कैप माइनस OB बार माइनस आई कैप माइनस के कैप ठीक आहे ठीक आहे कॅन्सल जे कैप माइनस आई कैप त्याच्यानंतर AC बार काय येणार OC बार माइनस OA बार मग OC बार किती आहे रे जे कैप प्लस के कैप माइनस OA बार किती जे कैप मग जे कैप कॅन्सल के कैप माइनस आई कैप मग तुमच्या जो ट्रायंगलचे तिन्ही साइड्स भेटलेले आहेत तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्व केलं तर यांची मॅग्निट्यूड सेम नाही दिसत आहे का? जाऊ द्यायचं का नाही हे मिटवायचं ना आम्ही मग तुम्ही जर तिघांना ऑब्झर्व करा सगळ्यांचे कोएफिशियंट 1 1 आहेत का नाही रे म्हणजे पॉझिटिव्ह युनिट काही असू दे त्याचा मॅग्निट्यूड काढायला गेले तर रूटच्या आतमध्ये स्क्वेअर होणार आहे त्याच्यामुळे सेम येण्याचे चान्सेस दिसेल की नाही काय हां मग तुम्ही मॅग्निट्यूड ऑफ AB बार कशी लिहिणार रे रूट के अंदर 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर माइनस 1 चा स्क्वेअर असं कळण्यासाठी म्हणजे काय झालं रूट 2 मॅग्निट्यूड ऑफ BC बार काय येणार रूट BC बार 1 स्क्वेअर प्लस माइनस 1 स्क्वेअर लिहा म्हणजे त्याला समोरच्या असं नाही वाटलं याद झूम गोळे बाहेर काढले कारण की OB बारचा कोएफिशियंट -1 आहे ना त्याच्यामुळे तर सॉरी आय कॅपचा कोएफिशियंट -1 आहे ना ठीक आहे AC बार म्हणजे परत 1 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर म्हणजे रूट 2 देयरफॉर magnitude of AB bar is equals to magnitude of BC bar is equals to magnitude of AC bar therefore given triangle is equilateral isosceles म्हणते therefore given triangle is equilateral and hence area is nothing but what root 3/4 side square आठवतो फॉर्म्युला साइड म्हणजे मॅग्निट्यूड किती येणार रूट 2 म्हणजे काय येणार रूट 3/2 स्क्वेअर युनिट आलं लक्षात कळते चला उरलेले क्वेश्चन उद्या घेऊयात उद्या सेक्शन फॉर्म्युला सुद्धा डिस्कस करूया इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजन कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये पाहिले वेक्टरच्या फॉर्म मध्ये बघूया सही है मैंने यहाँ से यहाँ 2 क्यों लिया पता नहीं ये रूट 3/2 है गुड नहीं